इर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. यहुदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या आरंभी परमेश्वरापासून हे वचन प्राप्त झाले. परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहा आणि यहुदाच्या सर्व नगरातून जे परमेश्वराच्या मंदिरात भजन पूजन करण्यास येतात त्यांस जे शब्द बोलण्याची मी तुला आज्ञा केली आहे ते सर्व त्यांस सांग. एकही शब्द गाळू नकोस. न जाणो ते कदाचित ऐकतील आणि त्यातला प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून फिरेल. म्हणजे मग त्यांच्या कृतीच्या दुष्टतेमुळे त्यांच्यावर जे अनिष्ट आणण्याचे मी योजिले आहे त्याविषयी मला अनुताप होईल. त्यांस सांग की परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही माझे ऐकणार नाही. मी तुम्हा पुढे ठेवलेल्या नियमांप्रमाणे तुम्ही चालणार नाही. माझे सेवक जे संदेष्टे त्यांस मी मोठ्या निकडीने तुम्हाकडे पाठवले असता त्यांचे तुम्ही ऐकले नाही. त्यांची वचने आता तुम्ही ऐकणार नाही. तर मी हे मंदिर शिलोसारखे करीन आणि हे नगर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शापमूलक करीन. ही वचने परमेश्वराच्या मंदिरात इर्मयाला बोलताना याजकांनी, संदेष्ट्यांनी व सर्व लोकांनी ऐकले. ती वचने सर्व लोकांना कळवावी म्हणून इर्मयास परमेश्वराने सांगितले होते. ती सर्व त्याने बोलण्याची संपल्यावर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सर्व लोकांनी इर्मयास पकडून म्हटले, तू मेलाच पाहिजेस. हे मंदिर शिलोप्रमाणे होईल आणि हे नगर उजाड आणि निर्जन होईल असा संदेश तू परमेश्वराच्या नावाने का दिलास? मग सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात इर्मयाच्या भोवती जमले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. स्वतःच्या गावी आल्यावर येशूने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य याला कोठून? हा सुताराचा पुत्र ना? याच्या आईला मरिया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन आणि यहुदा हे ह्याचे भाऊ ना? ह्याच्या बहिणी त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग हे सर्व ह्याला कोठून? असे ते त्याच्या विषयी अडखळले. येशूने त्यांस म्हटले, संदेष्ट्याला आपला देश आणि आपले घर ह्यात मात्र सन्मान मिळत नाही. तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.